साठी बॉलर नेम राकेश. पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या 1 वरती पोहोचली आहे. 12 प्रतिनिधी पाठवा गोलंदाजी करणारा संघ. भाग्येश भाग्येश याच्या खांद्यामध्ये षटक सोपवलंय. दोन धावा धावफलकावरती आहेत. यावेळचा बॉल व्हाईट बॉल आलाय आणि त्यामुळे धावसंख्या आपण पाहतोय 3 वरती पोहोचली आहे. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती. आणखीन एक खराब बॉल. लगातारचा हा दुसरा वाईड. यावेळच्या बॉलवरती इथे मात्र आपण पाहतोय सिंगल धावाली. 5 धावा धावफलकावरती लागल्या. नाही कोणाला नाही. 5 धावा झाल्यात. ते मात्र पुन्हा एकदा या बॉल वरती बॅटरला थोडस बीट केलंय. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि आता या बॉल वरती सिंगल धाव इथे भेटेल. सहा धावा धावफलकावरती. एक डॉट आला. टॅप मारला आणि या बॉलवरती हा चौकार येतोय. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल व्हाईट बॉल. आणखीन एक खराब बॉल. 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला फटका. चौकार. पंधरा धावा झाल्यात धावफलकावरती. 15. एक ओव्हरचा खेळ संपला. स्ट्राईक एंड वरती प्रसाद. यावेळचा बॉल योग्य टप्प्यावरती आहे.
डॉट बॉल. पुन्हा एकदा आडवा बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. फिल्डर आहेत. चेंडू अडवला. सिंगल धाव भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 16. तर तिसऱ्या पंचांपर्यंत निर्णय पोहोचवला. बॉल नो आहे की नाही आहे हे मात्र आता चेक केलं जाईल. नो बॉल नाहीये कारण लाईनच्या पुढे हा बॉल पडला. व्हाईट बॉल आहे सर. व्हाईट बॉल आहे. ओके. वरुदाला बॅटिंग साठी बोनी. पुन्हा एकदा नो बॉल पंचांच्या माध्यमातून कळवण्यात येतं. 17 धावा 18 धावा धाव फुलकावधी. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात चाललाय बॉल. सिंगल येते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 19 होते. 19. 19 धावा धाव फुलकावधी. ते मात्र क्षेत्ररक्षण. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 20 वरती पोहोचेल. 20. चार बॉल झाले. 2 बॉल अजूनही या षटकातील बाकी आहे. फुलटॉस होता तर खेळण्याचा प्रयत्न आणि आता बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. षटकातील अजूनही एक बॉल येणं बाकी आहे. सर टीम मिटिंग घेऊ नका विनंती असेल. फिल्डिंग करणारे संघ जास्त टीम मिटिंग घेत आहे. यावेळी इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 21 धावा. 2 षटक संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 झालं. बॉलर नाही त्यांची तर गिरीशच टाकल बघ. गिरीश आता कदाचित इथे संकेत आहे गिरीश यांच्या खांद्यावरती षटक सोपवणं कारण अनुभव आहे गिरीश यांच्याकडे. संघ मालक आहेत आणि लेदर बॉल त्याच वेळेला टेनिस बॉल खेळण्याचा अनुभव गिरीश यांच्याकडे आहे आणि कदाचित आता ते बॉलिंग ट्रॅक वरती इथे मात्र येताना पाहायला भेटतील. बदललं इकडे दृश्य. षटक क्रमांक 3 सागर. या वेळच्या बॉलवरती हा चौकार. गिरीश एक्झॅक्टली तेच सांगतोय मी. इथे षटक टाकलं असतं तर इथे कदाचित थांबून ठेवलं असतं बॅटरला, परंतु पहिल्या बॉलवरती हा चौकार आलाय. त्याच्याकडे अनुभव आहे पनवेल मध्ये खेळण्याचा अनुभव. पनवेल मध्ये सुद्धा बॉक्स क्रिकेटचे मॅचेस त्याच्या माध्यमातून खेळले जातात. किंबहुना अकॅडमी सुद्धा तो चालवतोय तो अनुभव आहे. परंतु इथे नवोदित गोलंदाजांना त्याने संधी दिली आहे आणि चौकार या बॉलवरती येतोय. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा या बॉलवरती मोठा फटका चौकार.
29 झाल्यात. पुन्हा एकदा चौकार, तिसरा हा चौकार आपण पाहतोय या षटकातील. गिरीश 33. संघामध्ये आपण जर पाहिलं तर चांगले गोलंदाज आहेत. सुयोग सुद्धा आहे. सुयोग सुद्धा गोलंदाजी करणं जाणतोय, परंतु त्याला थांबवलं. कदाचित बॅटिंग मध्ये त्याचा वापर केला जाईल. आणखीन एक, येथे मात्र हा चौथा चौकार आपण पाहतोय. 37 धावा राव फलकापती. पाहता पाहता स्कोर कार्डचा अनेक बदललाय. 4 बाउंड्री मारल्या. साहिल आहे, परंतु त्याला सुद्धा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. 4 बॉल मध्ये 4 चौकार आलेत. आशिषने 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम केलाय. आणखीन एक, पाचवा हा चौकार. कोण आहे बॉलर? कोण आहे तू? 41. झाल्यात. शेवटचा बॉल, 6वा चौकार येईल का? आलाय. आणखीन एक बॅटर ज्याने 6 चेंडूंमध्ये 6 चौकार टोकलेत आजच्या रात्रीमध्ये. नाव आहे वरुण, अर्थातच बोनी. तीन षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. सलामीची जोडी इथे मात्र आपण पाहतोय. हितेश आणि साहिल ही जोडी आपण पाहतो मैदानावरती. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 बॉल मध्ये 46 धावसंख्येची गरज आहे. हितेश आणि साहिल ही जोडी मैदानावरती आली आहे. इथे साहिल तो इथं बसलाय. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती.
नितेश मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल स्क्वेअर कट मारलाय, चौकार आलाय पहिल्याच बॉल वरती. दोन बॅटर आहेत, त्यांनी आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये 6 चौकार ठोकलेत. 46 चा पाठलाग केला जातो पुढे सरसावून फटका गॅप मध्ये दुसऱ्या बॉल वरती दुसरा चौकार. बॉलरचा मरण आहे. आणखीन एक तिसरा, हा चौकार फक्त दिशा दाखवत असताना तिसरा चौकार मारलाय. लगातारच्या 3 बॉल वरती 3 चौकार. यावेळच्या बॉल वरती आपण पाहतोय आता रनआउट स्वरूपात इथे बॅटर स्टंपिंग स्वरूपात होईल बाद. इथे नवीन बॅटर वेदांत आलाय, सुयोग सुद्धा आहे, परंतु वेदांतला इकडे बॅटिंग साठी पाठवलंय. या बॅटच्या बॉल वरती आणखीन एक चौकार. 16 धावा, अजूनही 30 धावा संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 13 बॉल मध्ये 13 बॉल 30. बारा बॉल 30 ची गरज. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी शंतनू गजने बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर कट मारलाय, साहिलच्या बॅटमधून चौकार आपण पाहतोय. 4 धावा, चौकार आलाय. 11 चेंडू जिंकण्यासाठी 26. शंतनू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळचा हा बॉल वाईट बॉल. पुन्हा एकदा टॅप, आणखीन एक चौकार. तर 22 बनवायच्या 10 चेंडूंमध्ये. चेंडू आणि 22 21 10 चेंडू आणि 21. आता पुन्हा एकदा 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 ची गरज. डॉट बॉल 9 बॉल 21. आता खरा बॉल आहे. इथे मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा समीकरण चेंज झाले. 9 चेंडू आणि 20 ची गरज. बॅट चेंज त्यानंतर आलेला हा चौकार आपण पाहतोय. कोणाच्या तरी गाडीची चावी मिळाली आहे, ती कोणाच्या असेल तर कृपया ओळख पटवून घेऊन जा. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आला. 31 धावा धावफलकावरती लागल्यात.
लगेच. या वेळच्या बॉलवरती रनआउट स्वरूपात फलंदाज होईल साहिल बॅक टू द डगआउट. आणि आता इथे बॅटर येईल कोण तर भागेश. या वेळचा बॉल चांगला आहे, डॉट आहे. 2 षटकं संपलीत, आता 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 15 बनवायचे आहेत. सहा बॉल 15. या षटकामध्ये आता हे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती वरून अर्थातच बोनी आला, कॅप्टन आहे आणि त्याला बॉलिंग ट्रॅक वरती मदत केली. या संघामध्ये चांगले गोलंदाज सुद्धा जतीनला आपण पाहतोय, किंबहुना दुसऱ्या बाजूला सुयोग आहे. 6 बॉल आणि 15. पहिलाच बॉल इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 6 चेंडू 14 ची गरज. 6 चेंडू आणि 14. या वेळच्या बॉलवरती बोल्ड स्वरूपात बॅटर भागेश याला मात्र परतावं लागेल. नवीन बॅटर सागर. अरे नाही ऍसिक्स पण सरकतात. ते ओरिजिनल सरकते मग हे ते याने घेतले नाही, असले शूज पाहिजे. असंच पाहिजे. माझं तुझं दे ना मला. घेऊन जा, पेनल्टी दिली मग. जनेशने बघा तो चौका ए हा पण बॅट्समन आहे. सागर आणि त्याला मात्र आता परतावं लागलंय. आणि गिरीश नाही हो गिरीश. आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ सुयोग JP आशिवरे संघाचे समर्थक रिपुंजय खुश झालेत या विकेट वरती. तो आलाय आणि त्याची चर्चा आहे या मैदानावरती. सुयोग बॅटिंग साठी येतोय. स्ट्राईक मिळाली तर नक्की तो स्ट्राईक करू शकतोय, परंतु आता इथे या मॅच मध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड मध्ये खेळावं लागलं. 4 चेंडू 14. तर या वेळचा बॉल निर्धाव चाललाय. हा जाऊला वेगन. 3 चेंडू आणि 14 ची गरज. पुन्हा एकदा समीकरण चेंज. कंपल्सरी चेस आहे या मॅचचा नियम. 3 चेंडू 13 ची गरज. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. 3 चेंडू 12. पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 बॉल 12. कदाचित पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर गिरीश किंवा सुयोगने ते षटक फेकलं असतं, ते 6 चौकार नसते आले तर कदाचित या मॅच मध्ये पडला इथे बॅटिंग करणारा संघाचा भारी असता. परंतु आता आपण पाहतो ते 6 चौकार गिरीश याने षटक न हाताळलं. हे सर्व काही आपण जर पाहिलं तर या मॅचचं चित्र बदलून ठेवणारे आहेत. आणखीन एक विकेट आणि या मॅच मधील सामनावीराचा मानकरी नो डाऊट. गोलंदाजी करत असताना 3 विकेट आणि बॅटिंग करत असताना 4 विकेट
आणि बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर